या विश्वचषकातील सर्वोत्तम समजला जावा असा संघ असा काही पराभूत झाला की काही बोलण्याची सोय नाही. खरं तर नॉकआउटचं हे वैशिष्ट्यच असतं की या अगोदर तुम्ही काय केलं हे सगळं इतिहास जमा होतं आणि थोडीशी जरी चूक झाली तरी तुमचा कडेलोट होतो आणि शिखर गाठण्याची स्वप्न क्षणात धुळीला मिळतात. अगदी तसंच दक्षिण आफ्रिकेचं झालं. पूर्ण स्पर्धेमध्ये एक वेगळ्या प्रकारचा दबदबा, तगडी फलंदाजी, तशाच प्रकारची गोलंदाजी आणि उत्तम क्षेत्ररक्षण असा त्रिवेणी संगम असणारा संघ आज असा काय ढेपाळला की हा पराभव त्यांनाही बराच काळ विसरता येणं अशक्य आहे. सामन्याच्या अगोदर प्रत्येकजण दक्षिण आफ्रिकेचं पारडं जड आहे असं म्हणत होता आणि त्याची कारणंही तशीच होती. कारण न्यूझीलंडचा संघ बहुतांश सामने हे लंकेमध्ये खेळला होता आणि दक्षिण आफ्रिका संघ आपल्या इथंच भारतामध्येच आपले सगळे सामने आणि तेही ईडन गार्डन आणि त्याचबरोबर अहमदाबादला खेळला होता. अशा परिस्थितीत त्यांना फायदा होता, अनुभव होता, या सगळ्या गोष्टी होत्या. पण सामना सुरू झाला आणि प्रत्यक्षात जे घडलं ते कल्पनेच्या पलीकडचं होतं. खरं तर न्यूझीलंडच्या संघाचं एक वैशिष्ट्य म्हणता येईल, हा संघ कुठलाही गाजावाजा न करता ICCच्या प्रत्येक टुर्नामेंटमध्ये एक वेगळ्याच प्रकारची छाप सोडत असतो. कुठलाही सुपरस्टार संघात नसतानाही एका सभ्य लोकांचा सगळा संघ वाटतो आणि सभ्यता पाळून असणारा हा, खरं तर क्रिकेट हा सभ्य लोकांचा खेळ आहे असं म्हटलं जातं. परंतु ही व्याख्या तंतोतंत ज्या संघासाठी पाळली जाईल आजच्या काळातही असा संघ न्यूझीलंडचा आहे. कुठल्याही प्रकारचा गाजावाजा न करता हा संघ अगदी आरामात अंतिम फेरीत त्यांनी प्रवेश केला. ज्याला दक्षिण आफ्रिकेची फलंदाजी सुरू झाली त्याला न्यूझीलंडनं अगदी 1-2 षटकानंतरच सामन्यामध्ये वर्चस्व निर्माण केलं. दक्षिण आफ्रिकेचा निम्मा संघ गारद झाल्यावरती सामना लवकरच संपतोय काय असं वाटत असताना 6व्या जोडीसाठी बऱ्यापैकी भागीदारी झाल्यानंतर दक्षिण आफ्रिकेला 250च्या आसपास धावा गाठता आल्या. परंतु न्यूझीलंडचे जे सलामीर होते साईफर्ट आणि फिन ॲलन यांनी अशी काही सलामी दिली की दक्षिण आफ्रिकेकडे कुठल्याही प्रकारचं उत्तर नव्हतं. फिन ॲलननं तर विश्वविक्रमी T20 प्रकारातलं शतक काढलं आणि या शतकाच्या जोरावरती त्यांनी दक्षिण आफ्रिकेच्या वाट्याला एक दारुण पराभव दिला. खरं तर नॉकआउटचे सामने म्हटले की दक्षिण आफ्रिका हे नेहमी चोकर समजले जातात, पण या सामन्यात चोक होण्याच्या ऐवजी अशा प्रकारचा पराभव त्यांच्या वाट्याला येईल अशी अजिबात अपेक्षा नसते. असो, न्यूझीलंडचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. कुणीही जमेत न धरताही हा संघ ज्या तडफेनं आणि ज्या व्यवस्थेनं आणि ज्या अतिशय संतुलित अशा प्रकारच्या कामगिरीनं ह्या सगळ्या व्यवस्था ज्या बाकीच्यांनी लावलेल्या असतात त्या क्षणात नाहीशा करून आपला वेगळा एक मार्ग तयार करतो आणि हा संघ गाजावाजा न करता अंतिम फेरीत दाखल होतो. बघूया आता उद्या आपला सामना वानखेडेवरती इंग्रजांच्या बरोबर आहे. या सामन्यातही आपणाला दावेदार समजलं जातं. बघूया प्रत्यक्षात वानखेडे वरती काय वाढून ठेवलंय हे सामन्याच्या दिवशीच कळेल. परंतु एक गोष्ट नक्की आहे की आजचा निकाल बघता या सामन्यावरती कुठल्याही प्रकारची भविष्यवाणी करणं चुकीचं होईल. कारण शेवटी नॉकआउटचे सामने हे वेगळेच असतात. तुम्ही आत्तापर्यंत कसं खेळला याला फारसं महत्त्व राहत नाही. अजूनही आपला संघ आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी केलेला नाही. कदाचित आपला सर्वोत्तम खेळ आपल्या संघानं या शेवटच्या 2 सामन्यांसाठी राखून ठेवला आहे असं म्हणायला काही हरकत नाही. बघूया, पुन्हा एकदा आपल्या संघासाठी शुभेच्छा देऊन मी थांबतो. धन्यवाद.